काही विसरले का? एकदा गुड बेस्ट टाळी झाली पाहिजे. नवीन शिक्षक कधी आले आपल्या गावासाठी त्यांनी आम्हाला फ्लो दिला म्हणजे आमचा पोलीस पुढे तिघ जण तिघांसाठी एकदा गुड बेस्ट टाळी स्टार्ट. आपले तीन शिक्षक जे रुजू झाले आपल्या शाळेमध्ये श्री कदम सर, श्रीमती भोसले मॅडम आणि आमच्या मित्राचे भाऊ श्री गोरे सर, तिघांचंही या ठिकाणी शाळेमध्ये स्वागत आहे. आणि पोंडूळ गावाचा लढा लागत नाही असा शिक्षक इथं तयारच होत नाही बघा. समजा तिच्या मनात भावना नाही ते शिक्षक इथे आला ना त्याच्यामध्ये आपोआपच ते गुण निर्माण होतो. सुरुवातीला मी या गावात आलो होतो ना तेव्हा मी असा वैतागून आलो होतो बघा. पण गावाचं नाव गोंधळवाडी, हेडमास्टरचा चार्ज होता, सोबत दोन सहकारी होते. पण मी नाही का त्या मुख्याध्यापकाच्या चार्जला एवढं कंटाळून गेलो होतो. आणि इथं आल्याच्या बाद फक्त मला म्हणले की तुम्हाला एक वर्ग आहे आणि थोडंसं ऑनलाईनचं काम आहे. तिथं मी एवढं काम करत होतो. मग मी काय म्हणलं आता फक्त इथं मला गुणवत्ता द्यायची म्हणलं, बाकी काय आहे का गुणवत्ता द्यायची. आणि त्या म्हणजे तानातानामध्ये माहिती आहे का माझं वजन होतं फक्त 45 किलो. आणि आपल्या गावात आल्याच्या बाद ज्यांनी मला प्रेमाने खाऊ घातलं अशा जोडी नंबर 1 लिपारे मॅडम, लिपारे सर, उमाप सर, तेव्हाचे आमचे माझा वर्ग मित्र घनचक्कर सर आणि उमाप सर, या सगळ्यांनी मला इथं कसं आमची बैठक असायची बघा दुपारी जेवण करताना आणि भरभरून खाऊ घातलं. आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये माझं वजन 55 किलो झालेले. एवढं गावानं मला इथं प्रेम दिलं. आणि आता बघा जरी मी शाळा माहिती का सोडून गेलो ना पण विद्यार्थ्यांमध्ये ताकद पहा किती असते. आता रुडी गावचं वर्ग वाटप सुरू होतं आणि वर्ग वाटपामध्ये मला आपल्या शाळेची विद्यार्थिनी जी की रुडीची पण विद्यार्थिनी होती तिने मला सांगितलं होतं सर तुम्ही फक्त वर्ग 14 घ्यायचा दुसरा घ्यायचाच नाही. आता मी त्या गावात नवीन, आता मी कसं त्यांना म्हणायचो सर मला चौथी द्या असं म्हणता येतं का? नवीन गावात म्हणता येतं का? म्हणता येत नाही. मग मुख्याध्यापक माहिती का वर्ग वाटप सुरू केलं. जे होते पदवीधर त्यांना त्यांनी वर पाठवलं 6, 7, 8 ला. 5वीला एक मॅडम होत्या आणि नवीन मॅडम आल्या होत्या त्यांना त्यांनी पाठवलं पहिलीवर. माझा मित्र जे माझा बालमित्र आहे वर्ग मित्र आहे माझा त्यांना पाठवलं 3रीवर. आता 2री आणि 4थी उरली. मग मुख्याध्यापक काय म्हणले मला खूप काम असतं म्हणले मी जातो 2रीचा वर्ग. आणि शेवटी कोणता वर्ग उरला बघा. तिच्या मनात जी प्रबळ इच्छा होती की तिच्या वर्ग मैत्रिणी तिथं होत्या कारण ती 4थीला होती आणि ती 1 वर्ष त्या गावाला राहून आली होती. आणि तिने मला सांगितलं असं माझ्या मैत्रिणी संस्कृती, श्रुती, भाग्यश्री त्यांना बी खूप आनंद झाला. असं विद्यार्थ्यांमध्ये ताकद असते बघा. आता आपल्या या ठिकाणी उपस्थित पालक वर्ग, आपले गावचे ग्रामपंचायतचे सरपंच श्री माधवराव नाणेकर, कंठामुक्तीचे अध्यक्ष श्री मारुतराव दादा आरसूळ, शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री संभाजीभाऊ धोत्ते, शिक्षण तज्ञ तुकाराम भाऊ धोत्ते, जयदभाऊ पठाण, जयदभाऊ सय्यद, अनिलभाई, सोनकांबे भाऊ, मनेरी भाऊ, बापू, विष्णुभाऊ नाणेकर, हे गावातील पालक आपले एवढे मुलांना शिक्षकांना सहकार्य करतात की आम्हाला कधी आमच्या कामाची अडचण वाटत नाही. आता माझ्याकडे इथं बघा इथं आलो ना त्यावेळेस ना का माझ्याकडे वर्ग होता पहिलीचा, लहान लेकरं. आणि मी आमच्या गावाला पहिले शिकवत होतो 5वीला. इथं पहिली दिली माझ्याकडे. मग हळूहळू आपलं चालू केलं. पुन्हा माहिती का 1 वर्षाच्या बाद कोरोना आला. मग पुन्हा अभ्यासगटाच्या माध्यमातून विद्यार्थी शिकत राहिले 3री 4थी. एकदा असंच एका वर्गामध्ये शिकत असताना दादा आले, जिजा आले, म्हणले सर गुणवत्ता आहे म्हणले तर काहीतरी थोडं अजून करावं लागते. म्हणलं आता काय करावं बाबा, काम तर चालूच. दादाला म्हणलं मी काम चालू दादा, काम चालूच होतं. मग पुन्हा
आणि कसं माहिती आहे का, मी आधीच्या शिक्षकांनी जे केलेले प्रयत्न आहेत मी पाहिले प्रयत्न, त्यांनी खूप प्रयत्न केले, पण फक्त एका मार्काने विद्यार्थी जाऊ नये हे मला अनुभव आला बघा. टिके मॅडम जेव्हा प्रयत्न केले होते, अवघ्या एका मार्कानं आकांक्षा धोते नवोदयाला लागली नव्हती, तेव्हा मी ओळखलं की बाबा एकच मार्क ते महत्वाचं आहे म्हणलं. ते एका मार्कासाठी मला क्लास घ्यायची खूप महत्वाची वाटली मला. आणि योगायोगाने तशी संधी बी मला मिळत गेली. कसं आहे, पाहुणे आठला माणूसला गाडी होती आणि त्या गाडीच्या भरोश्यावर, आणि मला गाडी बी कसं जास्त हाणावटणी गेली, कारण माहिती का अगोदर लिपारसं होते ना, मी त्यांच्या कारमध्ये बसून येत होतो, त्यांची पुन्हा बदली झाली आणि मी नंतर बस ते यायचं ठरवलं. आणि ही बसनंच मला वाटतं हे जे काही आपले क्लास झाले सक्सेसफुली त्याचं संपूर्ण मी नाही का श्रेय दिली बघा मानव विकासच्या बसला. तिथं आल्यामुळे विद्यार्थी सकाळी यायचे, मग सांगितलं अभ्यास करायचे, तयारी करायचे, दिवसभर पण आपली शाळा व्हायची. शाळेमध्ये आपलं मस्त सगळे असं मिळून मिसळून राहिल्याच्या बाद इथं मला कधी बोर झालं नाही. सगळे दिवस चांगले जात होते. त्या वर्षीची नवोदय परीक्षा होती बघा 30 एप्रिलला. शाळा दुपारी आपली 1 वाजता सुटायची, पण 3 वाजेपर्यंत बघा 3ला बस होती मला जायला. 3 वाजता आम्ही क्लास घ्यायचे, विद्यार्थी थांबायचे उन्हामध्ये. पण या सगळ्याच्या मेहनतीचं चीज झालं बघा. 3 विद्यार्थी शिष्यवृत्तीला लागले. साधना सपकाळ, देवती धोते आणि ज्ञानेश्वरी धोते आणि नवोदय पात्र ठरली आपली शरयू पाटील, हिचा मला कालच फोन आला होता. त्यानंतर हीच परंपरा पुन्हा पुढच्या वर्षी कायम राहिली. त्यामध्ये श्रावणी वाघमारे ही नवोदय पात्र असून पुणे जिल्ह्यातील लोणावळा या शाळेमध्ये ती सरस्वती विद्या अकादमी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे. आणि जे विद्यार्थी इथं पण शिक्षण घेत आहेत, ही शाळा कोणत्याही शाळेच्या बाबतीत डावी नाहीये. त्याचबरोबर मागील वर्षी गोंदकर सरांच्या प्रयत्नामुळे आपल्या शाळेतील 4 विद्यार्थी विज्ञान प्रयोगामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम आले होते. त्याबद्दल गोंदकर सरांचं खूप या ठिकाणी स्वागत करू आपण. आणि आपल्या शाळेतील सर्वच स्टॉप तेव्हा आणि आता आहे, या सगळ्यासाठी आपल्याला एक छान फटाका टाळी पण झाली पाहिजे. फटाका टाळी 1, आवाज बारीक आला, बेल 3. असेच फटाके शाळेमध्ये वारंवार वाजले पाहिजे. आणि विद्यार्थी मन लावून अभ्यास करा. फक्त मला एक थोडी खंत वाटते बघा, ह्या वर्षी आपल्या शाळेमध्ये पालकाच्या प्रयत्नामुळे आणि जी माझी शाळेतली लाडकी बॅच होती ती बॅच 8वीला गेल्यामुळे त्या मुलांच्या पायगुणामुळे मला आपल्या शाळेमध्ये 8वीचा वर्ग सुरू झाला. आपल्या शाळेची उंची वाढली, आपल्या शाळेला एक फांदी जास्त लागली, थोडं काम वाढलं, पण ते वाढलेले काम सुद्धा सर्व शिक्षकांनी आनंदानं पेललं. आणि सरांनी असा निश्चय केलेला आहे की NMS धारक 100% करतो. म्हणजे शिष्यवृत्ती धारक 1-2 आहेतच आपले. तर फक्त मुलांच्या बाबतीत थोडं सांगा वाटतं मला की पालकांना बी की आपण मुलींचा लाड कमी करतो का, म्हणून मुली माहिती का काय अभ्यासामध्ये गुंग असतात, मुलं आपले त्या बाबतीत थोडेसे अभ्यासात मागे आहेत. याच्या बाबतीत थोडं माहिती का, रूढीमध्ये तसं नाही. रूढीमध्ये दोघंही अभ्यास करतात, मुलं बी आणि मुली पण. असा कॉम्पिटिशनचा काय खूप स्पर्धात्मक युग आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला अभ्यासासोबत थोडंसं अवांतर वाचन केलं पाहिजे. आता बघा दररोज अर्धा तासाचा उपक्रम आहे की नाही, ते तुम्ही सुरू ठेवा. सकाळी रोज लवकर उठा, अभ्यास करा. आणि अभ्यास केला का त्याचं रिव्हिजन करा. आणि आलेले सर्व शिक्षक आणि आपले जुन्या स्टॉप पूर्ण त्या सरांनी तुम्हाला जे शिकवले ते तुम्ही तशी उजळणी करत चला. आणि ह्या 6.5-7 वर्षामध्ये जर काही माझं चुकलं असेल वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तर तो माझा दोष आहे. त्याबद्दल तुम्ही मला एक लहान भाऊ म्हणून माफ करताल अशी मी तुम्हाला सर्वांना अशी विनंती करतो. आणि हसतमुखाने आपण आता निरोप घेणार आहोत. आणि सर्व शिक्षकांचे ज्यांनी आम्हाला खूप असं सहकार्य केलं त्यामध्ये सावरगावकर सर, श्री गोंदकर सर
आणि त्याच तोलामध्ये पाटील सर, लाड सर, शेख सर आणि सप्ताळ मॅडम आणि वळगावकर मॅडम, त्या दोघींनी बी अगदी आम्हाला बहिणीप्रमाणे कधी गोड खायला आणलं की सर्वप्रथम मला द्यायचे. आणि मुलं सुद्धा आवर्जून गावात कोणता कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात जी गोड वस्तू असायची ती मुद्दा माझ्यासाठी दे पुन्हा आणायची, मुद्दामच घेऊन यायची. मला त्यांना माहिती सांगा बरं मला कोणता पदार्थ आवडत आहे रे? चक्की आवडतो विद्यार्थी, मला चक्की खाऊ घालायची. असं गोड गोड वातावरणामध्ये मला या ठिकाणी 6-7 वर्ष कशी गेले ते कळालं नाही. आणि 5वीच्या विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करायचा आहे आणि कदम सर तुम्हाला त्याच तोलामधनं शिकवणार आहेत. कोणी असं थकायचं नाही, कंटाळा करायचं नाही. आणि जे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा बसते त्यांना सकाळी मात्र उठणं कंपल्सरी आहे. सगळ्यांनी उठून चांगला अभ्यास करायचा. आणि गावकरी विद्यार्थ्यांना सहकार्य करणार आहेत. शालेय व्यवस्थापन समिती देखील पूर्ण त्यांना सहकार्य करणार आहे. आज तुम्हाला गणेश मिळणार आहेत. सर्वजण आनंदी आहेत ना आज? हा, तर तुम्हाला पुढील शिक्षणासाठी पुढील भविष्यासाठी या ठिकाणी मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.